नाशिककरांसाठी उत्कृष्ट वैद्यकीय सेवा न्यू लाईफ हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन। नाशिकमधील मखमलाबाद रोड ड्रीम कॅसल येथे न्यू लाईफ हॉस्पिटलचा शुभारंभ रविवारी पार पडलाय। लक्ष्मण रोंदळ, डॉक्टर श्री दिलीप भामरे, कुसुम रोंदळ, डॉक्टर सुनीता भामरे, संदेश रोंदळ, डॉक्टर सौ श्रुती भामरे रोंदळ, डॉक्टर मुग्धा भामरे भमाणी यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून अनुभव असलेल्या या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत। डॉक्टर दिलीप भामरे कन्सल्टिंग गायनोकोलॉजिस्ट, कन्सल्टिंग फिजिशियन, संदेश रोंदळ कन्सल्टिंग गायनोकोलॉजिस्ट, श्रुती रोंदळ कन्सल्टिंग गायनोकोलॉजिस्ट, डॉक्टर मुग्धा भंबानी यांच्या माध्यमातून न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळणार आहे। नवीन हॉस्पिटलच्या शुभारंभानिमित्त उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या। गेल्या 10 वर्षांपासून IVF तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मुग्धा भंबानी भामरे या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व उपचारासाठी स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून उपलब्ध असतील। त्यामुळे मातृत्वासाठी संघर्ष करणाऱ्या दाम्पत्यासाठी हे हॉस्पिटल एक महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर संदेश रोंदळ यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हॉस्पिटल नाशिककरांसाठी आधुनिक आणि विश्वासार्ह वैद्यकीय सेवा पुरवणार आहे। या नवीन हॉस्पिटलच्या शुभारंभानिमित्त उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि नाशिककरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। न्यू लाईफ हॉस्पिटल हे नावासारखेच नवीन आरोग्य सेवा आणि नवजीवन देणारे ठरेल असा विश्वास डॉक्टर आणि उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय। नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रुती भामरे आहे आणि मी स्त्रीरोग तज्ञ आहे। आमचं न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये आम्ही स्त्रियांच्या सगळ्या उत्तर द्यायचा प्रयत्न करतो। इथे आमच्याकडे वंध्यत्व निवारणची सुद्धा ट्रीटमेंट होते, IVF IUI होतं, डिलिव्हरीची सुद्धा एकदम उत्तम सोय आहे आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही इथे करतो। आज चतुर्थीच्या मुहूर्तावर आम्ही हॉस्पिटलचे उद्घाटन केले आहे आणि सगळ्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहे, त्यासाठी मनापासून सगळ्यांचे आभार। आमचे मित्र डॉक्टर संदेश रोंदळ आणि श्रुती भामरे डॉक्टर गायनोकोलॉजिस्ट यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही भेट दिली। अतिशय सुंदर असं सुसज्ज यांनी हॉस्पिटल बनवलेलं आहे आणि लोकसेवेचा वसा त्यांनी हाती घेतलेला आहे। आणि आता देव तो कोणाला भेटू शकत नाही, पण डॉक्टर या रूपानं हे देवच भगवंतांनी पाठवलेले आहे आणि यांचं हॉस्पिटल खूप भरभराटीत येऊ आणि हे स्वतः MD मेडिसिन असल्यामुळे बऱ्याच लोकांना आता जे काही मेन हृदयाचे जे आजार आहे त्याच्यावर यांची अत्यंत गरज आहे। असे आमचे मित्र डॉक्टर रोंदळ साहेब यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं। आमचे गुरुवर्य प्राध्यापक रोंदळ सरांचे चिरंजीव डॉक्टर संदेश रोंदळ यांच्या न्यू लाईफ या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आम्हाला सार्थ अभिमान आहे की एका गुरुवर्याचा मुलगा डॉक्टर झाला आणि एक नवीन व्यवसायामध्ये त्या ठिकाणी पदार्पण करतोय आणि चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी शहराच्या मध्यभागी या ठिकाणी सुरू करतोय। निश्चितच रोंदळ सरांचं जे काही संस्कार आहे त्या संस्काराचं जे काही आहे ते संस्काराच्या याच्यातून आपलं संदेश आपलं हॉस्पिटल चालवेल आणि सामान्य जनतेला एक चांगलं आरोग्याची सेवा देण्याचं काम संदेशच्या हातून होईल असा मला आत्मविश्वास आहे। मी संदेशच्या न्यू लाईफ हॉस्पिटलला मनपूर्वक माझ्या जायभावी परिवाराच्या वतीने आमच्या सर्व सहकारी मित्रांच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी शरद पांडे, कलावंत आहे, नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टी याच्यात सातत्याने काम करत असतो आणि आता एक मोठा हिंदी चित्रपट निर्माण होतोय आमचा। पण आज मी स्पेशली डॉक्टर संदेश यांना भेटायला आलोय। माझे मोठे बंधू आहेत ॲडव्होकेट बिपिनजी पांडे आणि त्यांचं खूप प्रेम आहे। त्यांचं मृत्युंजय म्हणून एक अजून वकील मित्र आहेत आणि डॉक्टर साहेबांनी इतकं सुंदर काम या शहरात केलेलं आहे आणि त्यांची इतकी प्रचिती आहे, त्या प्रचितीला हे हॉस्पिटल खूप उपयुक्त होईल। ह्या हॉस्पिटलमुळे नाशिककरांची आणि नाशिक जिल्ह्यातील इतर सगळ्या
पेशंटची खूप सोय होईल. मी डॉक्टर संदेश यांना मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आपलंही अभिनंदन वहिनी साहेबांचं आणि आपल्या वडिलांचं खूप कौतुक की त्यांनी इतक्या मोक्याच्या ठिकाणी इतकी मोठी जागा तुमच्यासाठी राखून ठेवली. म्हणजे हे कुठेतरी नशिबाचे भाग असतात आणि आज ती तारीख लिहिलेली होती की आजच्या दिवशी तुम्ही इतक्या लोकांना बोलून इतकं सुंदर आयोजन कराल आणि आपल्या हातून जनसेवा रुग्णसेवा खूप चांगल्या पद्धतीने घडो आणि आपलं आयुष्य आपल्या मुलांचं आयुष्य असंच जनसेवेत जावं ही मी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो. आणि या रौंदळ फॅमिलीचं खूप कौतुक, खूप खूप कौतुक. नमस्कार, मी डॉक्टर संदेश रौंदळ. मी MD मेडिसिन आहे, फिजिशियन आहे आणि माझी वाईफ आहे डॉक्टर श्रुती भांबरे रौंदळ. त्या गायनेकोलॉजिस्ट आहे, लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून त्या काम करत असतात. तसंच त्या IVF स्पेशालिस्ट आहेत. आम्ही इथे ड्रीम कॅसल सिग्नल जवळ न्यू लाईफ नावाने एक 30 बेडचं हॉस्पिटल सुसज्ज असं चालू केलेलं आहे. इथे एक 8 बेडचा ICU पण आहे आणि सुसज्ज अशी OT आहे, सुसज्ज असा IVF लॅब आहे, IOI लॅब आहे, लेबर रूम आहे आणि पेशंट करता सुसज्ज अशा रूम्स आहेत. तिथे आम्ही माझ्या स्पेशालिटी अंडर हार्टचे पेशंट, डायबेटीस किंवा ब्लड प्रेशरचे पेशंट किंवा ॲक्सिडेंटचे पेशंट किंवा कुठल्याही बाकीच्या ज्या स्पेशालिटीचे पेशंट आहेत ते आम्ही इथे बघू शकतो. त्यांना ट्रीटमेंट करण्याकरता सुसज्ज अशी OT आणि बाकी सगळी मशिनरी आमच्याकडे इथे अवेलेबल आहे. तसेच बंधते निवारणाकरता प्लस डिलेव्हरी करता किंवा ज्यांना मूल होत नाही अशा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता मॅडम त्यातल्या स्पेशालिस्ट आहेत. अशा सगळ्या सुविधा आम्ही इथे अवेलेबल केलेल्या आहेत. तर आम्ही ह्या तुमच्या चॅनलद्वारे लोकांना विनंती करतो की त्यांना कुठल्याही प्रकारच्या अशा आरोग्यविषयक समस्या असतील तर त्यांनी आमची संपर्क साधावा. आम्ही ते नक्कीच निराकरण करण्याचा प्रयत्न करू. आपली बिल्डिंग खूप मोठी, किती रूम्स आहे आणि किती कॅपॅसिटी 30 बेड सांगितलं मी 30 बेडची. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.